युगेंद्र पवारांचा मतपडताळणीसाठी अर्ज, बारामतीत युगेंद्र पवारांचा अजित पवारांकडून पराभव। दरम्यान अजित पवारांचे मुख्यमंत्री पदासाठी नाव येत असेल तर चांगली गोष्ट आहे असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं। अजित पवार सध्या कामात व्यस्त, भेटले तर नक्कीच विजयाच्या शुभेच्छा देईल असं युगेंद्र पवार म्हणाले। एकंदरीत जे आता जिल्ह्यातून 11 जणांनी मतपडताळणीचा अर्ज दाखल केलेला आहे, आपण देखील केलेला आहे, काय सांगाल या संदर्भात? आता जिल्ह्यातून 11 लोकांनी अर्ज तिथं दाखल केलाय, त्याच पद्धतीने आपणही केलाय। जर माझा एकटाचा निकाल जर विरोधात आला असता तर मग ठीक आहे, मी समजू शकतो। शेवटी आमच्या पुढे ताकद ही खूप मोठी होती आहे आणि माझ्यासाठी ही निवडणूक सोपी नव्हतीच, त्याच्यामुळे ते कुठेतरी आपण समजून घेऊ शकलो असतो की ठीक आहे। पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असा निकाल लागेल ते मला वाटत नाही की कुणालाही वाटलं असेल। मोठे मोठे दिग्गज नेते त्यांच्या मतदारसंघात ते तिथं त्यांचा पराजय झालाय, ते विश्वास न बसण्यासारखी काय काय गोष्टी तिथं झाले। अजित पवार यांचं देखील नाव मुख्यमंत्रीच्या शर्यतीत येत आहे, कसं बघताय बाबा? पण येतंय का? मी कुठं जिथं बघितलंय ते तिथं होत नाहीये। मी काय बघतोय की शिवसेना आणि भाजपमध्येच काय म्हणतो त्यांची स्पर्धा रस्सीखेच ते चालू आहे। जर होत असेल, जर नाव येत असेल तर चांगली गोष्ट आहे। दादा, काल एकंदरीत अजित पवार यांचा 1 लाख मतांनी विजय झालेला आहे, त्यांचं अभिनंदन केलं का? त्यांना भेटण्यासाठी आपण जाणार? ते पण त्यांच्या कामामध्ये 100% व्यस्त असतील, पण जर भेटले तर नक्कीच मी त्यांना शुभेच्छा देईन। कॅमेरा पर्सन विकी समिती, दीपक कापरे, टीव्ही 9 मराठी, बारामती।